नागपुरातील कासार समाजाच्या वतीने पुरुषोत्तम मासानिमित्त भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाला भक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। भगवताचार्य श्री मयूरजी महाराज यांच्या रसाळ वाणीतून भगवत कथेचे श्रवण करण्याची संधी भाविकांना मिळणार आहे। पुरुषोत्तम मासाच्या पावन पर्वावर नागपूरच्या इतवारी येथील निकालस मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला आहे। भागवत प्रेमी भक्त मंडळ आणि समस्त कासार समाज बांधवाच्या वतीने श्रीमद भागवत कथा व पार्थिव शिव अभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या धार्मिक सोहळ्याची सुरुवात 27 मे रोजी सकाळी भव्य पोथी मिरवणूक, पालखी आणि कलश यात्रेने झाली। श्री माधवनाथ मंदिर ते निकालस मंदिर दरम्यान काढण्यात आलेल्या यात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते। 27 मे ते 3 जून दरम्यान चालणाऱ्या या सप्ताहात परमपूजनीय भगवताचार्य मयूरजी महाराज भक्तांना भगवत कथेचं निरूपण करणार आहेत। कार्यक्रमात 30 मे रोजी कृष्ण जन्मोत्सव, 31 मे रोजी गोवर्धन पूजा आणि 56 भोग, तर 1 जूनला रुक्मिणी विवाह सोहळ्याचं विशेष आयोजन करण्यात आलं आहे। 3 जूनला पूर्ण आहुती हवन आणि महाप्रसाद वितरणाने या सप्ताहाची सांगता होणार आहे। या धार्मिक सोहळ्यासाठी कासार समाजासह नागपुरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे।